तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, मी आलतो डोंगर गावातनी आपल्या अकोला जिल्ह्यातच स्थित आहे मन नदीच्या पाशी. ते मोठी हवेली दाखवण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यात पहिले लहान लहान हवेली दाखवतो, कारण इतिहास जाणणं इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला इथं जुने जुने पुरस्कार पाहायला भेटती. आणि इथं जुन्या काळातला हवाल्याचा फंकाही दिसून आला मला. आणि हवेली एवढी जुनी आहे की सोडून द्या ना हो. आणि हवेलीचे वैशिष्ट्य आहे 55 खोल्या आहेत म्हणते त्या हवेलीले. अरे या नाही हो, पुढच्या हवेलीले थांबा, तुम्हाला ते हवेली एक दिवस नक्कीच दाखवतो. वर गेलो इथून तर एक नंबर नजारा दिसून आलता. पण आज समजलं मला या गावाला डोंगरगाव काऊन म्हणतात, कारण नकाशात पाहिले तसं ते गाव तुम्हाला दिशीन नाही, परंतु या गावाचे नाव डोंगरगाव काऊन आहे हे मला समजलं, कारण की एवढ्या उंचीवर गाव आहे की सोडून द्या ना हो. आणि हवेलीहून पूर्ण गाव दिसते. आणि नेमाळे परिवाराच्या हवेला एवढ्या खतरनाक आहेत की सोडून द्या ना हो. तेवढ्यातच ध्रुदादा म्हणे चल तुला लाल दरवाजा दाखवतो. थोड्या वेळातच लाल दरवाजाही पाहिला आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या अजून हवेला पाहिल्या. थोड्या वेळातच मी कोट्यात येऊन पोहोचलो. तिथं मला 30-40 वर्ष जुना ट्रॅक्टर दिसला, एवढा खतरनाक होता की सोडून द्या ना हो. आणि हेच आहे मित्रांनो ते मेन हवेली. याच्यात 55 जास्त अधिक खोल्या आहेत. याचे कारागीर आपल्या राजस्थानहून आले होते. हे हवेली पासाठी याच्या पुढचा व्लॉग तुम्हाला नक्की पाहा लागेल आणि तेवढं तुमच्या भावाला नक्की फॉलो करायला लागेल. चला मग मित्रांनो, मी चाललो आता शेगावले. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.